Sir, may I now request Advocate Vipul Dushing sir to kindly proceed with this session. We are eagerly awaiting session, sir. Thank you so much. Good morning, everyone. Thank you, Ruchi ma'am, for introducing me. Thank you, Dr. Rajendra Anbule sir, for inviting me to LDF. Though I am a part of it, but I have been attending our sessions regularly. परंतु आज या बाजूनी म्हणजे वक्ता म्हणून इथे येण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी अनबुले सरांचं मनापासून धन्यवाद करतो आणि आपल्या टॉपिकला आज सुरू करतो. आजच्या टॉपिकची तर आजचा टॉपिक जो आपण बघितला की डिफेन्सेस अवेलेबल इन क्रिमिनल ट्रायल म्हणजे काय आहे नेमकं, की आपल्या आता या ह्याच्यामध्ये उपस्थित असलेल्या पैकी बरेचसे जण हे डिफेन्सच्या बाजूनी काम करत असतो. आपण त्यावेळेस प्रत्येक वेळी आपल्याला जेव्हा आपल्या क्लायंटसाठी आपण केस तयार करत असतो, क्लायंटसाठी आपण त्याला रिप्रेझेंट करण्याची तयारी करत असतो, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे येतो की हाऊ टू डिफेंड हिम, हाऊ टू टेक पर्टिक्युलर स्टॅन्स सो दॅट कोर्ट विल ऍक्सेप्ट आवर डिफेन्स अँड वी कॅन टर्न दी जजमेंट इन आवर फेवर, आवर क्लायंट्स फेवर. तर याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, तर डिफेन्स लॉयरचा रोल काय आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं. बऱ्याचदा आपण म्हणतो की मी ह्याला सोडवलं, मी त्याला सोडवलं, या वकिलाकडे केस दिली तर तो सोडवतोच वगैरे वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऐकायला नेहमी येत असतात. परंतु ह्याच्यामध्ये हे एक मिसकॉन्सेप्शन आहे सामान्य जनतेचं की वकील कधीच कुठल्या व्यक्तीला सोडवत नसतो. वकील हा फक्त त्याच्या आशिलाची, त्याच्या पक्षकाराची बाजू मांडत असतो. त्याची बाजू, वकिलांनी जी बाजू मांडलेली आहे ती ऍक्सेप्ट करायची का नाकारायची हे न्यायालयाचं काम असतं, हे वकिलाचं काम नसतं. त्यामुळे वकिलाचं जी काय रोल आहे, रोल ऑफ डिफेन्स लॉयर इस्पेशली इन इंडिया, हा रोल असा आहे की तुम्ही तुमच्या बेस्ट ऑफ एव्हरी लॉयर हॅज टू वर्क टू डिफेंड हिज क्लायंट टू द बेस्ट ऑफ हिज अबिलिटी अँड नॉलेज. आता हे जे काही काम करत असतो त्यासाठी आपल्याला अगोदर हे जे आपलं कर्तव्य आहे डिफेन्स लॉयर म्हणून, त्यासाठी आपली अबिलिटी अँड नॉलेज आपण वाढवलेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला पूर्णतः कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्या कायद्याचा ऍप्लिकेशन ऑफ लॉ हे कसं करतात ह्याच्यासाठी आपण कायम व्हिजिलंट असलं पाहिजे. ह्याच्यासाठी वेगवेगळे जे काही रोजच्या डेव्हलपमेंट्स होतात कायद्यामध्ये, त्या डेव्हलपमेंट्स कडे आपण लक्ष दिलेलं पाहिजे. वेगवेगळ्या अमेंडमेंट्स होतात, नवीन नवीन कायदे येतात, अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये बदल होतात, ह्या बदलांकडे सुद्धा आपण लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आजचा जो टॉपिक आहे, हा टॉपिक सुरू करण्या अगोदर मी फक्त थोडक्यात आपल्याला सांगतो की डिफेन्स लॉयरचा जो काही रोल आहे, हा रोल पार पाडत असताना आपल्याला सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपली केस जी आहे त्या केसच्या फॅक्ट्स वरती आपली मास्टरी हवी. प्रत्येक केसमध्ये जो काही डिफेन्स आपण घेतो तो बऱ्याच वेळा त्या केसमध्येच तो डिफेन्स तुम्हाला मिळू शकतो. केस जर व्यवस्थित वाचली, फॅक्ट जर व्यवस्थित ऐकल्या, क्लायंटला व्यवस्थित इंटरव्ह्यू करून क्लायंटकडनं आपण योग्य ते इन्स्ट्रक्शन्स घेतल्या, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इझिली त्या केसचा डिफेन्स हा अवेलेबल होतो. आता हा जो काही डिफेन्स असतो, हा डिफेन्स साधारणतः ब्रॉडली त्याचे दोन कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे लीगल डिफेन्स आणि दुसरा म्हणजे फॅक्च्युअल डिफेन्स. लीगल डिफेन्स जो आहे हा आपल्या इंडियन पिनल कोडच्या चॅप्टर 4 मध्ये लीगल डिफेन्स आपल्याला बरेचसे त्यांनी सेक्शन 76 टू सेक्शन 106 पर्यंत मध्ये आपल्याला बरेचसे लीगल डिफेन्स जे आहेत ते आपल्याला आयपीसी मध्ये सापडतात. आता बीएनएस चे सेक्शन, त्याचा चॅप्टर बीएनएसचा चॅप्टर 3 आहे, सेक्शन 14 ते 35. मोर ऑर लेस सर्व सेक्शन्स जे आहेत ते आयपीसी मधनच ऍब्सॉर्ब केलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये फारसा काही बदल झालेला नाहीये. बीएनएसच्या सेक्शन 14 ते 35 मध्ये चॅप्टर 3 मध्ये, चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 आयपीसीचा आणि चॅप्टर 3 बीएनएसचा हे साधारणतः रेप्लिका आहेत. आता ह्याच्यामधले हा जर चॅप्टर व्यवस्थित आपण पाहिला तर ह्याच्यामधनं आपल्याला साधारणतः ह्या चॅप्टरचे दोन ब्रॉड कॅटेगरीज होतात. एक म्हणजे एक्सक्युजेबल एक्सेप्शन्स आणि दुसरं म्हणजे जस्टिफायबल एक्सेप्शन्स. आता एक्सक्युजेबल एक्सेप्शन्स जे आहेत तर त्याचे सेक्शन जर आपण क्विकली बघितले
आयपीसीचे 76, 79, 80, 82, 83, 84, 85, 86 हे एक्सक्युजेबल आहे. म्हणजे क्रिमिनल ऍक्ट हे घडलेलं आहे, बट दॅट कॅन बी एक्सक्युज्ड ड्यू टू सम स्टॅट्युटरी इम्प्लिकेशन्स, रिस्ट्रिक्शन्स. आणि जस्टिफायबल एक्सेप्शन्सचा जो दुसरा पार्ट जर बघितला ब्रॉड कॅटेगरी, तर 77, 78, 81, 87 टू 89, 92, 93, 94, 95 आणि 96 टू 106 हे जे आहेत हे जस्टिफायबल एक्सेप्शन्स आहेत. आता ह्याचा थोडक्यात मी फार आपल्याला सेक्शनचे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये फार न घेऊन जाता थोडक्यात आपल्याला मी केसेसच्या माध्यमातून जे काही केसेस मला हाताळायला किंवा पाहायला मिळाल्या, आपल्या पुणे बारच्या अनेक सिनियर ऍडव्होकेट्सनी अनेक केसेस ज्या चालवल्या, त्या केसेस मला जवळून पाहण्याचा योग आला. त्यांचं बघून त्यांच्याकडनं शिकून मी सुद्धा आजपर्यंत अनेक केसेस चालवलेले आहेत. तर हा जो काही आपल्याला टेक्निकॅलिटीज मध्ये न जाता प्रॅक्टिकल अप्रोचने मी तुम्हाला थोडक्यात आपल्याला हे सांगतो. आता जे आपण बघितलं की लिगल डिफेन्स जर बघितला तर लिगल डिफेन्सेस म्हणजे काय, तर हे जे 76 टू 106 किंवा सेक्शन 14 ते 35 ह्या कॅटेगरीमध्ये ज्या काही केसेस फॉल होतात, ज्या काही तुम्हाला डिफेन्सेस अवेलेबल असतात, त्यांना लिगल डिफेन्स म्हणतात. अँड फॅक्च्युअल डिफेन्स म्हटलं तर डिफेन्स ऑफ अलिबाय. डिफेन्स ऑफ अलिबाय म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादा गुन्हा घडलेला आहे, त्या ठिकाणी आम्ही तो पर्टिक्युलर आरोपी तिथे त्या ठिकाणी त्यावेळी घटनेच्या वेळी तिथे नव्हता, हे जे आपण काय सिद्ध करू शकतो त्याला डिफेन्स ऑफ अलिबाय म्हणतात. हा डिफेन्स ऑफ अलिबाय हा शक्यतो फॅक्च्युअल डिफेन्स ह्याला म्हटलं जातं, कारण इट डिपेंड्स ऑन फॅक्ट्स. इट इज नोवेअर डिफाइंड इन एनी स्टॅट्यूट. एव्हिडन्स ऍक्ट मध्ये पण नाहीये आणि आयपीसी मध्ये सुद्धा डिफेन्स ऑफ अलिबाय नाहीये. त्याच्यामुळे हा फॅक्च्युअल डिफेन्स आहे. आता ह्या केसमध्ये ह्या आपल्या आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने जे काही डिफेन्सेस अवेलेबल आहेत, तर त्यासाठी महत्वाचे जे काही डिफेन्स आपण घेतो तर त्याचे मिस्टेक ऑफ फॅक्ट्स, मिस्टेक ऑफ लॉ, ऍक्सिडेंट, नेसेसिटी, इनकेपेबिलिटी टू कमिट एनी क्राईम, ऍक्ट्स डन विथ कन्सेंट आणि प्रायव्हेट डिफेन्स, हे जे आहेत हे ब्रॉड आणि महत्वाचे डिफेन्सचे प्रकार आहेत. आता ह्याच्यामधला मिस्टेक ऑफ फॅक्ट आपण प्रत्येकाने ऐकलं असेल की मिस्टेक ऑफ फॅक्ट अँड मिस्टेक ऑफ लॉ ह्याच्यासाठी सेक्शन 76 अँड 79 आयपीसी मध्ये दिलेले आहेत. तर मिस्टेक ऑफ फॅक्ट जर बघितलं तर मिस्टेक ऑफ फॅक्ट किंवा इग्नोरन्स ऑफ लॉ और इग्नोरन्स ऑफ फॅक्ट. Ignorance of fact can be excused. However, ignorance of law cannot be excused. आता ह्याच्यासाठी एक ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची एक लँडमार्क जजमेंट आहे या पॉइंट वरती. एक फ्रान्सचा एक नागरिक होता. फ्रान्सचा नागरिक भारतात आला. भारतातनं जाताना त्यांनी 34 किलो सोनं त्याच्या जॅकेटमध्ये ठेवून तो 34 किलो सोनं ट्रान्सपोर्ट करण्याच्या तयारीत होता भारतातनं. त्यावेळेस त्याला एअरपोर्ट अथॉरिटीजनी पकडला, कस्टम्स अथॉरिटीनी पकडला. त्यांनी त्याचा डिफेन्स असा घेतला, महाराष्ट्राचीच केस आहे, मुंबई एअरपोर्टला झालेली ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. त्या केसमध्ये त्यांनी असा डिफेन्स घेतला होता की आय वॉज नॉट नोईंग द लेटेस्ट सर्क्युलर इश्यूड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दॅट एक्सपोर्टेशन ऑफ एक्सपोर्टिंग सच गोल्ड ऑर्नामेंट्स और गोल्ड आउट ऑफ कंट्री इज एन ऑफेन्स, पनिशेबल ऑफेन्स इन कंट्री. आम्हाला हे माहित नव्हतं. मी फ्रान्सचा नागरिक आहे, मला इंडियाचा कायदा कसा कळणार, अशा प्रकारचं नोटिफिकेशन माझ्या निदर्शनास कोण आणून देणार, आणि हा त्यांनी डिफेन्स घेतलेला होता. परंतु ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने मिस्टेक ऑफ फॅक्ट और मिस्टेक ऑफ लॉ और इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट अ गुड डिफेन्स इन इंडिया हे धरत त्याला त्या प्रकरणामध्ये दोषी धरलेलं होतं. आता मिस्टेक ऑफ फॅक्ट किंवा इग्नोरन्स ऑफ फॅक्ट, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे 2012 मध्ये पॉस्को कायदा आला. 2012च्या पूर्वी, पॉस्को कायदा येण्याच्या पूर्वी एज ऑफ कन्सेंट हे 16 होतं. त्याच्यापूर्वी 15 वर्षाच्या पर्यंतची जी काय आपली स्वतःची पत्नी असेल तिच्यावरती रेप होऊ शकत नाही. 15 वर्षाच्या पुढे जर लग्न झालेली पत्नी असेल तर तो रेप होऊ शकत नाही. आता पॉस्को कायदा आल्यानंतर ह्या सगळ्या प्रकारचे जे काही हे 15 वर्षाची पत्नी, 16 वर्षापर्यंत 16 वर्ष एज ऑफ कन्सेंट, हे ह्याच्यामध्ये सगळे बदल झाले.
आता एखादा व्यक्ती असा डिफेन्स घेऊ शकत नाही की नोव्हेंबर 2012 आलेला जो काही पॉस्को कायदा आहे आणि त्या कायद्याने ह्या एज ऑफ कन्सेंट मध्ये बदल झालेला आहे, ह्याची मला जाणीव नव्हती, ह्याची मला माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे मला तुम्ही एक्सक्यूज करा, ह्या गुन्ह्यामधनं निर्दोष सोडा, हा जो काही डिफेन्स हा अवेलेबल कुणालाही अवेलेबल होणार नाही. आता ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे काय, मिस्टेक ऑफ फॅक्ट आणि मिस्टेक ऑफ लॉ, इग्नोरन्स ऑफ लॉ किंवा इग्नोरन्स ऑफ फॅक्ट. आता आपल्या पुण्यामध्ये एक केस गाजलेली केस होती. त्या गाजलेल्या केसमध्ये एक पोलीस ऑफिसरची टीम कोर्टाचं वॉरंट एक्झिक्यूट करण्यासाठी, कोर्टाने पकड वॉरंट एका व्यक्तीला काढलेलं होतं, ते कोर्टाचं पकड वॉरंट एक्झिक्यूट करण्यासाठी ती पोलीस ऑफिसरची टीम एका व्यक्तीच्या घरी पोहोचली. त्या व्यक्तीच्या घरी पोहोचल्यानंतर तो व्यक्ती खूप हुशार होता. त्यांनी त्याचं नाव विचारलं, तुम्ही मिस्टर ए आहात का? तो म्हटला नाही, मी मिस्टर ए नाही, तो तिथे जो पलीकडे चौकात बसलेला व्यक्ती आहे तो मिस्टर ए आहे. आणि असं सांगून पोलिसांना त्यांनी बी कडे डायरेक्ट केलं आणि ए तिथनं एस्केप झाला, पळून गेला. पोलिसांनी बाय बिलिव्हिंग वर्ड्स ऑफ मिस्टर ए, पोलीस अरेस्टेड मिस्टर बी आणि त्याला पकडून त्यांनी न्यायालयासमोर हजर केलं. आणि त्याच्यामध्ये नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही मिस्टेक होती, ही वॉज रॉंगफुली अरेस्टेड, ही वॉज नेव्हर एन अक्युज्ड इन एनी केस, नो कोर्ट हॅड इश्यूड एनी सॉर्ट ऑफ वॉरंट टू अप्रिहेंड हिम, टू अरेस्ट हिम. आणि मग ती व्यक्ती हायकोर्टापर्यंत कॉम्पेन्सेशनसाठी त्यांनी केस नेली. ज्या काय पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं होतं त्यांची केस न्यायालयाने म्हणजे उच्च न्यायालयापर्यंत गेली आणि कॉम्पेन्सेशन त्यांनी मागितलं होतं. आता अशा या केसमध्ये ही जी काही लोक होती, ही जी पोलीस ऑफिसर्स होती, दे वेर परफॉर्मिंग देअर ड्युटी. त्यांना त्या एका ला पकडायचं त्यांचं काम होतं, ते त्यांची ड्युटी परफॉर्म करत होते. परंतु बाय इग्नोरिंग फॅक्ट, ड्यू टू मिस्टेक ऑफ फॅक्ट, दे अप्रिहेंडेड, दे अरेस्टेड रॉंग पर्सन, असा तो डिफेन्स त्यांच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये घेण्यात आला. आणि ती जी काही कॉम्पेन्सेशनची जी काही प्रेयर होती ती प्रेयर डिक्लाइन करण्यात आली. त्याच्यामुळे हा मिस्टेक ऑफ फॅक्ट चा जो काही डिफेन्स आहे, इग्नोरन्स ऑफ फॅक्ट किंवा मिस्टेक ऑफ फॅक्ट, हा अशा प्रकारे काम करतो. आता अनेक केसेसमध्ये एखाद्या व्यक्तीला आपल्याला अनेक केसेसमध्ये, आता हा पॉस्को कायदा आला, या पॉस्को कायद्यामध्ये अनेक वेळा किशोरवयीन मुलांच्या मध्ये प्रेम प्रकरण होतं आणि त्या प्रेम प्रकरणातनं अनेक वेगवेगळे सेक्शुअल ऑफेन्सेस रजिस्टर होताना आपल्याला दिसून येतात. अशा परिस्थितीमध्ये पुण्यातली मी चालवलेली एक केस आहे की दोन मित्र होते. त्या दोन मित्रांनी संध्याकाळी असं ठरवलं, आता ती केस मी 1-2 मिनिटात सांगतो तुम्हाला. आता त्याच्या पुढचा जो आहे, इनकेपेबिलिटीचा जो काही डिफेन्स, जो काही ग्राउंड आहे इनकेपेबिलिटी, तर इनकेपेबिलिटी टू कमिट क्राईम, ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे सेक्शन्स 82, 83, 84, 85 आणि 86. ह्याच्यामधले महत्वाचे क्रायटेरिया असे आहेत. एक म्हणजे इन्सॅनिटी, सगळ्यात महत्वाचा. आणि आता रिसेंट ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाचं एक जजमेंट आपल्या सगळ्यांच्या वाचण्यात आलं असेल, प्रदीप कुमार मुर्गन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ह्याच्यामध्ये ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने 11 वर्षांनी एका आरोपीचा इन्सॅनिटीची प्ली, त्यांनी जो काही डिफेन्स घेतलेला होता तो सेशन्स कोर्टाने ऍक्सेप्ट करायला नकार दिलेला होता. तो जो व्यक्ती होता तो IIT मधनं पासआउट झालेला इंजिनियर होता, पुण्यामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये कामाला होता. कामाला असताना त्याचे वडील पुण्यामध्ये त्याला भेटायला आले. ही साऊथ इंडियन फॅमिली होती. त्याचे वडील त्याला भेटायला पुण्यामध्ये आले. दोघांनी रात्री जेवण केलं. जेवण केल्यानंतर अचानक वडील झोपलेले असताना या व्यक्तीने घरातल्या चाकूंनी त्यांच्या मानेवरती वार केला, हल्ला केला, स्टॅप केलं त्यांना आणि ते वारले. आणि घटनेनंतर हा जो काही व्यक्ती होता
हा व्यक्ती त्याच्या दारातच अशी असंबंध बडबड करत होता. असं तीच मैंने मेरे पिताजी को मार दिया, मैंने मेरे पिताजी को मार दिया, ही असंबंध बडबड करत असताना त्याला त्याच्या सोसायटीतल्या अनेक लोकांनी पाहिलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात त्यांनी त्याला दिलं. मग त्याच्या विरुद्ध तपास झाला, चार्जशीट आली, त्याच्या विरुद्ध अभियोग दाखल करण्यात आला, त्याच्या विरुद्ध खटला चालला. त्याच्या विरुद्ध जो काही खटला होता त्या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांबरोबर अनेक सर्कमस्टान्सेस सुद्धा त्याच्या विरुद्ध होते. त्याच्या अंगावरती त्याच्या वडिलांचे रक्ताचे डाग आढळले. त्याच्या घरामध्ये जो चाकू होता त्या चाकूवरती याचे फिंगरप्रिंट्स आढळले वगैरे वगैरे. अशा सगळ्या प्रकारचे त्याची या गुन्ह्यामध्ये त्याच्या वडिलांचा खून करण्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे हे पूर्णतः बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध होण्यासारखी परिस्थिती होती. आता या व्यक्तीला डिफेंड करत असताना काय डिफेन्स घ्यायचा? जर 4 आय विटनेसेस सांगतात की आम्ही ह्याला बघितलं, हा अशा पद्धतीने मरमर करत होता, बडबड करत होता, ह्याचे हात रक्ताने भरलेले होते, ह्याच्या अंगावरती रक्त होतं, त्याचे वडील तिथे जखमी पडलेले होते, घरामध्ये दोघेच होते, वडील आणि तो, त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये तिसरी व्यक्ती नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये काय डिफेन्स घ्यायचा? आता हा जो काही इन्सॅनिटीचा जो डिफेन्स आहे, इन्सॅनिटीचा डिफेन्स ह्याच्यामध्ये अनेक वेळा आपल्याकडनं एक चूक होते. ह्या इन्सॅनिटीचा जो डिफेन्स आहे याचे 2 महत्वाचे पार्ट आहेत. एक म्हणजे लिगल इन्सॅनिटी आणि दुसरी म्हणजे मेडिकल इन्सॅनिटी. आता इंडियन कोर्ट्समध्ये, भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये ही लिगल इन्सॅनिटी ऍक्सेप्ट केली जाते, नॉट मेडिकल इन्सॅनिटी. पर्सन माइट बी ऑफ अनसाउंड माइंड सिन्स हिज बर्थ. हवेवर जर सेक्शन 84 जर आपण बघितला, सेक्शन 84चं जर प्लेन रिडिंग केलं, अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, nothing is an offense which is done by a person who at the time of doing it by reason of unsoundness of mind is capable of knowing the nature of the act or that he is doing what is either wrong or contrary to law. आता ही जर डेफिनेशन बघितली तर ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट असा येतो, ऍट द टाइम ऑफ डुईंग इट, म्हणजे घटना ज्या वेळेस घडली त्या घटनेच्या वेळी ती व्यक्ती अनसाउंड माइंडची पाहिजे. त्या व्यक्तीला त्याचं जे काय कृत्य करतोय ते कृत्य बरोबर आहे, चूक आहे, चांगलं काय वाईट काय ह्याची समज त्या पर्टिक्युलर पॉइंटला त्याला नव्हती, हे जोपर्यंत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं जात नाही तोपर्यंत इन्सॅनिटीचा डिफेन्स अवेलेबल नाही. कदाचित एखादी व्यक्ती otherwise she is facing, that particular person is facing medical problem, mental ailment, however at that particular point of time त्या व्यक्तीला अशा प्रकारची इन्सॅनिटी नव्हती हे जर सिद्ध झालं, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या पुण्यामध्ये गाजलेली संतोष मानेची केस आपण पाहिली असेल. संतोष मानेची केस पुण्याच्या कोर्टात चालली, पुण्याच्या कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा दिली होती, अनेक लोक त्याच्यामध्ये मृत पावले होते. संतोष माने हा एसटी ड्रायव्हर होता, त्यांनी रॅश आणि निग्लिजंटली एसटी जोराने चालवली स्वारगेटच्या रस्त्यावरून आणि अनेक जो दिसेल त्या व्यक्तींना तो उडवत गेला. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झाले, अनेक लोक कायमस्वरूपी डिसेबल्ड झाले. ह्या संतोष मानेचा जो काही ही केस होती, आणि ह्या केसचं मी आता सांगायचं कारण असं आहे की संतोष मानेच्या केसमध्ये सुद्धा त्या व्यक्तीने, पर्टिक्युलरली संतोष मानेनी इन्सॅनिटीचा डिफेन्स रेज केलेला होता. आपल्या पुण्यातले गाजलेल्या पब्लिक प्रॉसिक्युटर मॅडम होत्या, त्याच्यामध्ये उज्ज्वला पवार मॅडम, त्यांनी तो डिफेन्स हा अत्यंत योग्य पद्धतीने चांगला एव्हिडन्स लीड करून तो डिफेन्स कसा चुकीचा आहे हे त्यांनी सिद्ध केलं होतं. तो डिफेन्स रेज करण्यासाठी त्या एका डॉक्टरनी त्यांना मदत केली होती आरोपीला. त्या डॉक्टर विरुद्ध सुद्धा केस दाखल करण्यात आली आणि त्याला सुद्धा शिक्षा झाली होती खोटा डिफेन्स घेण्यासाठी, आरोपीला मदत करण्यासाठी. सदरची संतोष मानेची शिक्षा ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने सुद्धा कायम ठेवली होती. तर आता ह्याच्यामध्ये असं होतं की लिगल इन्सॅनिटी व्हर्सेस मेडिकल इन्सॅनिटी. संतोष मानेचा इन्सिडन्स इथे झाल्या सोलापूरला त्याचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी टीव्हीवरती एक इंटरव्ह्यू दिला आणि त्या टीव्हीवरती त्यांनी सांगितलं की हा संतोष माने हा नोन केस ऑफ सिझोफेनिया आहे, हा माझा अनेक वर्षापासून पेशंट आहे, ह्याला एपिलिप्सीचे अटॅक्स येत असतात, ह्याला झटके येत असतात आणि हा त्यावेळेस तो काय करतो हे त्याला समजत नाही. असा इंटरव्ह्यू इमिडिएटली त्याच्या डॉक्टरांनी दिलेला होता. आता हे जरी खरं असलं तरी सुद्धा जे काय घटना घडतानाचे जे काही सर्कमस्टान्सेस आहेत
त्या घटना घडतानाचे सर्कमस्टान्सेस कडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता हा जो काय संतोष माने आहे, हा घटना घडली त्यावेळेस हा स्वतःची अरेस्ट वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. एक पोलीस कमांडो होता, त्या पोलीस कमांडोनी अक्षरशः थरारक पद्धतीने त्या बसमध्ये प्रवेश मिळवला. त्या बसमधनं प्रवेश मिळवल्यानंतर त्या संतोष माने ड्रायव्हरला गन दाखवली आणि गन दाखवून ती गाडी स्टॉप करायला लावली. तर तो मुद्दा कोर्टाने त्याच्या विरुद्ध धरलेला होता आणि त्याचा इन्सॅनिटीचा डिफेन्स फेटाळून लावलेला होता की ज्या वेळेस त्या व्यक्तीने गन पाहिली त्यावेळेस स्वतःचा जीव वाचवण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि त्याचमुळे that particular person at that particular point of time was fully aware of the nature and consequences of act which was being done by him. आणि त्यामुळे त्यांनी गाडी थांबवलेली आहे. तो त्या पोलिसाच्या क्लचेस मधनं पळून जाण्याचा प्रयत्न करू लागलेला होता. ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाने पकडून धरून त्याचा इन्सॅनिटीचा डिफेन्स नाकारला होता. आता मी जी केस सांगत होतो, आता रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये प्रदीप कुमार मुरुगन म्हणून जी केस ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने मीच केस चालवली होती खाली पुण्याच्या कोर्टामध्ये, तर त्या वडिलांचा जो खून केलेला होता, तर अशा प्रकारे जेव्हा माझ्याकडे ती केस आली, आम्ही त्याच्यावरती विचार केला, आमच्या सर्व टीमनी त्याच्यावरती काय डिफेन्स घ्यायचा ह्याच्यावरती जेव्हा चर्चा सुरू झाली, त्यावेळेस आम्हाला त्या केस त्या क्लायंट कडनं तर काही इन्स्ट्रक्शन्स मिळत नव्हत्या. तो एवढंच सांगायचं, हो मी माझ्या वडिलांचा खून केलेला आहे, माझ्याकडनं हे झालेलं आहे. मग त्याला आम्ही कारण विचारायचो, बाबा कारण काय कशासाठी खून केला, वो मुझे पता नाही, मला ते माहित नाही, पण आय हॅव कमिटेड दिस क्राईम, असं त्या व्यक्तीकडनं इन्स्ट्रक्शन्स येत होत्या. मग त्याच्या घरातल्या लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली, त्याच्या बहिणीशी ज्यावेळेस चर्चा केली, त्यावेळेस आम्हाला असं निदर्शनास आलं की तो जरी IIT मधनं पासआउट झालेला होता तरी सुद्धा लहानपणापासून त्याला अँगर इश्यूज होते, त्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे त्याला ट्रीटमेंट चालू होती. तो त्याला इन्सॅनिटीचा त्याच्या आम्हाला डिफेन्स त्याच्यामध्ये दिसून आला हे इन्स्ट्रक्शन्स घेतल्यानंतर. मग तो इन्सॅनिटीचा डिफेन्स आम्ही ज्या वेळेस दाखवला तर न्यायालयाने तो डिफेन्स, आता उच्च न्यायालयाने तो डिफेन्स मान्य करत त्याला त्याची मुक्तता केलेली आहे. आता हा जो काही डिफेन्स होता, हा डिफेन्स कसा पुटफोर्थ करण्यात आला आणि कोर्टाने काय अप्रिशिएट केलं तेवढं फक्त मी आपल्याला सांगतो शॉर्ट मध्ये. तो त्याला मेडिकल इन्सॅनिटी तर होतीच, तो लहानपणीपासून आजारी होताच, त्याला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट होतीच, पण महत्वाचं काय, ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम ड्यू टू mental condition he was incapable of understanding the nature and consequences of his act. एवढं आम्हाला सिद्ध करणं गरजेचं होतं. तर ते जे काय आय विटनेसेस त्यांनी दाखवले होते की हा आरोपी त्याच्या दारामध्ये बसून बडबड करत होता, मग त्या विटनेसेस कडनं त्यांची क्रॉस एक्झामिनेशन घेण्यात आली की तो जी काय बडबड करत होता ती असंबद्ध बडबड होती. हो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा अर्थ लागत नव्हता. हो, मग ती जी असंबद्ध बडबड करत होती त्या घटनेनंतर ह्या आरोपींनी कधीही पळून जाण्याचा घटनास्थळावरून प्रयत्न केला नाही, त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी त्या जी काही नाईफ होती त्या नाईफ वरचे त्याचे फिंगरप्रिंट्स पुसून टाकण्याचा प्रयत्न केला नाही. त्या आरोपीने त्याच्या शरीरावरती जे रक्ताचे डाग होते ते धुण्याचा किंवा ते कपडे बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्याच्या फेवरमध्ये मिटिगेटिंग फॅक्टर्स म्हणून जोडल्या गेल्या, मोजण्यात आल्या आणि त्याचा तो डिफेन्स, इन्सॅनिटीचा जो काही डिफेन्स होता तो ऑनरेबल उच्च न्यायालयाने मान्य केला. आता ह्या इन्सॅनिटी सारखाच आता एक केस होती, त्या केसमध्ये गाजलेली केस आहे. गणेश उत्सवाचं प्रेसेशन चाललेलं होतं, गणेश उत्सवाचे प्रेसेशन चालू असताना अचानक एक माणूस आला आणि गणेश मूर्तीवरती दगडफेक करायला लागला. मग गणेश मूर्तीवरती त्यांनी दगडफेक केली, मग लोकांनी त्याला पकडलं, त्याला ही वॉज प्रॉसिक्युटेड आणि मग त्यांनी त्याचा डिफेन्स हा घेण्यात आलेला होता की त्यावेळेस त्या पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइमला बिकॉज ऑफ इन्सॅनिटी ही वॉज नॉट एबल टू अंडरस्टँड द नेचर अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ हिज ऍक्ट. आणि मग तो जो त्याचा डिफेन्स होता तो ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने तो मान्य करत त्याला निर्दोष मुक्त केलेलं होतं. कारण अशा प्रकारचं कृत्य करणं हे कुठल्याही सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाचं काम नाही, हे त्या जजमेंटमध्ये धरण्यात येऊन त्याला इन्सॅनिटीचा डिफेन्स त्याचा ग्राह्य धरण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे आता जर अशा प्रकारे आणखी एक डिफेन्स जर बघितला तर इंटॉक्सिकेशनचा एक डिफेन्स अवेलेबल असतो की
आपल्या पुण्यातच एक अत्यंत वाईट केस घडलेली होती. एक व्यक्ती एका महिलेच्या दुपारच्या वेळी एका गरोदर महिलेच्या घरात घुसला. त्या महिलेवरती त्यांनी अत्याचार केले, त्या महिलेवरती त्यांनी वार केले. त्या महिलेच्या घरातलं अनेक सोने आणि दागिने तो घेऊन पळून गेला. त्याच्यानंतर ती केस आपल्या पुण्याच्या कोर्टामध्ये चाललेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी डिफेन्स असा घेतलेला होता की ही वॉज इंटॉक्सिकेटेड बाय हिज फ्रेंड and therefore because of that intoxication he was unable to understand the nature and consequences of his act. परंतु असा डिफेन्स मेहरबान कोर्टाने हा नाकारून इंटॉक्सिकेशन असा असेल की एखादा व्यक्ती, मग हा प्रत्येक व्यक्ती हा डिफेन्स घेईल की मी मद्याच्या अंमलाखाली होतो त्याच्यामुळे मला कळलं नाही, तर ते इंटॉक्सिकेशन शुड बी इनव्हॉलेंटरी. असं व्हॉलेंटरी इंटॉक्सिकेशन असेल तर व्हॉलेंटरी इंटॉक्सिकेशनचा हा डिफेन्स अवेलेबल नाही. तर इनव्हॉलेंटरी म्हणजे कुणी तुम्हाला ड्रग्ज दिले, कुणी स्टुपिफाईंग सबस्टन्स दिले तुमच्या नकळत, आणि मग त्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमतेवरती परिणाम झाला आणि त्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडनं कुठलं तरी एक वाईट कृत्य घडलं, अशा प्रकारचा जर डिफेन्स असेल तर तो डिफेन्स हा ग्राह्य धरण्यात येतो. आता तो जो व्यक्ती होता त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा ही कम्यूट केली. त्याच्यामधला त्याचा जो इंटॉक्सिकेशनचा जो डिफेन्स होता, तो इंटॉक्सिकेशनचा डिफेन्स त्याची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी त्याच्या कामी आला. त्या डिफेन्समध्ये त्या दिवशी घटनेच्या वेळी हा आरोपी हा मद्याच्या अंमलाखाली असल्यामुळे त्याला मिटिगेटिंग सर्कमस्टान्स धरण्यात येऊन त्याला फाशीची शिक्षा त्याची रद्द करून त्याला जन्मठेपेवरती त्याची शिक्षा आली. अजूनही तो व्यक्ती तुरुंगामध्ये आहे. आता हे जे काही डिफेन्स आपण घेतो कुठल्याही वेळी, तर हा डिफेन्स घेताना आपल्याला आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये मल्टिपल डिफेन्सेस घेण्याची मुभा प्रत्येक आरोपीला असते. तुम्ही एका वेळी एक डिफेन्स किंवा अनेक डिफेन्स घेऊ शकता. ते डिफेन्स घेताना तुम्हाला तुमच्या फॅक्ट्स पूर्णतः माहिती पाहिजेत, कायद्याचं स्वरूप माहिती पाहिजे. प्रत्येक कायद्यामध्ये काही एक्सेप्शन्स असतात, काही स्टॅट्युटरी रिस्ट्रिक्शन्स असतात, त्या रिस्ट्रिक्शन्सची आपल्याला माहिती पाहिजे. आता अशा प्रकारे जो काय जरी मल्टिपल डिफेन्स घेण्याची आपल्याला मुभा असली तरी सुद्धा मल्टिपल डिफेन्स घेताना तुमचा डिफेन्स हा कधीही सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी असू नये, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारा डिफेन्स असावा. ह्याचं कायम आपल्याला भान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा आणि अनेक त्याच्यावरती जजमेंट्स असलेला महत्वाचा डिफेन्स म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. हा जो आपण डिफेन्स जर बघितला तर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हा पर्सन ऑर प्रॉपर्टी ह्याच्यासाठी आपल्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अवेलेबल करून दिलेला आहे कायद्याने. आता सेक्शन 6 जर आपण बघितला, भारतीय इंडियन पिनल कोडचं सेक्शन 6 जर बघितला तर सेक्शन 6 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की प्रत्येक डेफिनेशन, आयपीसी मधली प्रत्येक डेफिनेशन ही जनरल एक्सेप्शन म्हणजे चॅप्टर 4 जो आहे आयपीसीचा, त्या जनरल एक्सेप्शनच्या ते एक्सेप्शन डोळ्यापुढे ठेवून प्रत्येक ऑफेन्सची डेफिनेशन ही कन्सिडर करण्यात यावी, असं सेक्शन 6 सांगतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला स्पेसिफिक डिफेन्स न घेता, म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स की अमुक अमुक एक्स व्यक्ती मला मारायला आलेली होती आणि मला स्वतःला वाचवायच्यासाठी माझ्या हातून मी त्याला मारलं आणि माझ्या हातून हे कृत्य घडलेलं आहे, तर त्याचा खून झालेला आहे, असा स्पेसिफिक डिफेन्स तुम्हाला प्रत्येक वेळी घेण्याची आवश्यकता नाहीये. हा जो काही डिफेन्स अवेलेबल तुम्हाला आहे हा सगळ्या कोर्टाला त्या प्रत्येक पर्टिक्युलर केसच्या फॅक्ट्स आणि सर्कमस्टान्सेस बघून कोर्टाला सेक्शन 6च्या एडनी चॅप्टर 4 हा डोळ्यापुढे ठेवून तुमची जी केस आहे ही केस कोर्टाला अप्रिशिएट करायला लागते, त्याचे एव्हिडन्स अप्रिशिएट करायला लागतो. आता थोडक्यात एक केस सांगतो. पुण्यामध्ये एक ब्लेड भाई नावाचा एक व्यक्ती होता. त्या ब्लेड भाईच्या बहिणीशी त्याच्याच एका मित्रांनी लव्ह मॅरेज केलं. दोन्ही कुटुंब तयार होते, फक्त ब्लेड भाई नावाचा व्यक्ती काय तयार नव्हता, की त्याचा मित्र होता तो, आणि त्याचं असं म्हणणं होतं की तू माझ्या बहिणीशी लग्न नव्हतं करायला पाहिजे. पण तो जो त्याचा मित्र होता त्याच्या घरातली लोक तयार होती, ब्लेड भाई जो होता त्याचे आई वडील तयार होते, ती मुलगी तयार होती आणि त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं.
आता ह्या घटनेमुळे, ह्या लव्ह मॅरेजच्या घटनेमुळे हा ब्लेड भाई हा अत्यंत संतापलेला होता आणि त्याच्यामुळे ह्या ब्लेड भाईनी, तो जो त्याचा मित्र होता, त्याच्या बहिणीचा नवरा होता, त्याला संपवण्याचा त्यांनी निर्धार केलेला होता. त्याच्यावरती एकदा हल्ला केला, त्या हल्ल्यातनं तो बचावला. 307 ची केस दाखल झाली त्याच्या विरुद्ध ब्लेड भाईवर. तो अटक झाला, सुटून आला. परत तो त्याच्या घरी गेला, त्यांनी त्याच्या घरी परत हल्ला केला, आरोप त्याच्या बहिणीच्या नवऱ्यावरती. त्या हल्ल्यामध्ये त्याचे वडील जखमी झाले. परत त्याच्यावरती केस झाली, अटक झाला, सुटून आला. पुन्हा एकदा त्यांनी तिसऱ्यांदा सुटून आल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला मारण्याचं, त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला मारण्याचा निर्धार करून तो आला. आणि त्या निर्धाराने तो आला. तो त्याचे 4 मित्र हे एका लग्नाच्या मिरवणुकीमधनं हा त्याचा बहिणीचा नवरा चाललेला असताना त्या ब्लेड भाईनी त्याच्यावरती हल्ला चढवला. त्या दिवशी त्या विक्टीमचं नशीब चांगलं होतं. त्या नशिबाने तो विक्टीम त्या ब्लेड भाईच्या हातून तो चाकू हिसकावून घेण्यामध्ये यशस्वी झाला. तो चाकू हिसकावून घेतला त्यांनी आणि त्यांनी स्वतःच्या संरक्षणार्थ त्या ब्लेड भाईला त्या चाकूने मारला आणि त्या घटनेमध्ये तो ब्लेड भाई मृत पावला. आता ही केस न्यायालयापुढे आली. ह्या केसमध्ये आम्ही ही केस कोर्टासमोर दाखवून दिली की ह्या प्रकारे अशा प्रकारे आमच्या कुटुंबावरती ह्याच्यापूर्वी 2 वेळा हल्ले झालेले आहेत. ह्याला यांनी मारलेलं होतं, ह्याच्या वडिलांना त्यांनी मारलेलं होतं. 2 केसेस दाखल झालेल्या होत्या. त्याला पुण्यामधनं ह्या 2 केसेसच्या आधारावरती पुण्यामधनं तडीपार केलेलं होतं. तडीपार केलेलं, एक्सटर्न केलेलं होतं. एक्सटर्न केलेलं असताना त्याच्या एक्सटर्नमेंटच्या पिरियडमध्ये त्यांनी येऊन ह्या व्यक्तीवरती हल्ला केलेला आहे. आणि ही बाब न्यायालयाने, पुण्याच्या कोर्टाने मान्य नाही केली, परंतु हायकोर्टामध्ये ही प्रकरण गेलं. ह्या प्रकरणामध्ये हे जे नावच होतं, त्याच्या क्रॉसची जो फिर्यादी होते त्या ब्लेड भाईचे वडील, त्यांच्या क्रॉसची पहिलंच वाक्य होतं की तुमच्या मुलाला पुण्यामध्ये ब्लेड भाई या नावाने ओळखलं जायचं. ते म्हणले हो. ब्लेड भाई म्हणून ओळखायचं कारण असे की तो नेहमी चाकू, सुऱ्या आणि ब्लेडनी लोकांवरती हल्ले करायचं. हो. त्याच्यावरती 12-13 असे हल्ले करण्याच्या केसेस दाखल होत्या. हो. हे ज्यावेळेस उच्च न्यायालयामध्ये हा ज्यावेळेस मुद्दा निदर्शनास आणला गेला कोर्टाच्या, आणि कोर्टाने ते जे सगळे सर्कमस्टान्सेस बघितले, अगोदरचे 2 हल्ले, या हल्ल्यामध्ये आरोपी जखमी झालेला होता, या आरोपीने स्वसंरक्षणार्थ त्याला त्याच्याकडनं चाकू स्नॅच करून त्याला मारलेलं होतं. हे सर्व मुद्दे हायकोर्टाच्या लक्षात आल्यानंतर हायकोर्टाने त्याला मुक्त केलेलं आहे. आता पुण्याच्या कोर्टामध्ये ज्यावेळेस आम्ही हा डिफेन्स घेतलेला होता, तर अशी परिस्थिती होती की आरोपीच्या सुद्धा छातीमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाची जखम झालेली होती. त्या ब्लेड भाईने त्याला असॉल्ट केलेला होता आणि फॅक्च्युअली पोझिशन अशी होती की ह्या आरोपीला त्या अचानक घडलेल्या प्रकारामुळे आणि झालेल्या जखमेमुळे त्या आरोपीला सुद्धा अनेक दिवस तो आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं. खालच्या कोर्टाने त्याचा हा सेल्फ डिफेन्सचा जो काही पार्ट होता, तो जो डिफेन्स होता, तो नाकारायचं मुख्य कारण असं होतं जजमेंटमध्ये की स्पेसिफिकली आरोपीने कुठेही डिफेन्स असा घेतलेला नाही की तो मला मारायला आल्यामुळे मी त्याला मारलेला आहे. हे वाक्य कुठेही आरोपीच्या वतीने घेतलेल्या क्रॉसमध्ये किंवा आरोपीच्या वतीने घेण्यात आलेल्या 313च्या परीक्षेमध्ये आरोपीने असं कुठेही वाक्य वापरलेलं नाही. आणि त्यामुळे सेशन्स कोर्टाने त्याचा हा सेल्फ डिफेन्सचा जो त्याचा प्ली होती तो ऍक्सेप्ट करायला नकार दिलेला होता. परंतु हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर सेक्शन 6 जो आहे आयपीसीचा, ह्या सेक्शन 6चा आधार घेत उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आरोपीला स्पेसिफिक कुठलाही डिफेन्स घेण्याची आवश्यकता नाही. जर त्याचे जे काही सर्कमस्टान्सेस आहेत त्या सर्कमस्टान्सेस वरून जर आरोपीला असं जर न्यायालयाला असं स्वच्छपणे दिसत असेल की हे जे काय प्रकरण आहे हे वन ऑफ द एक्सेप्शन्स मध्ये, जनरल डिफेन्सेस मध्ये बसतंय, 76 to 106च्या चॅप्टर मध्ये बसतंय, तर कोर्टाने सुमोटो तो त्याचा बेनिफिट त्या आरोपीला दिला पाहिजे. हे उच्च न्यायालयाने होल्ड केल्यामुळे
त्याचा डिफेन्स तिकडे मान्य करण्यात आला. आता सेल्फ डिफेन्सचा आणखी एक उदाहरण सांगायचं झालं तर पुण्यामधलीच एक केस होती. त्या पुण्याच्या केसमध्ये एक पोलीस ऑफिसर होता. त्या पोलीस ऑफिसरच्या बंगल्याच्या कंपाऊंडचं बांधकाम चालू होतं. त्या कंपाऊंडच्या बांधकामाच्या दरम्यान शेजारची एक व्यक्ती आली आणि त्यांनी त्या कंपाऊंडच्या बांधकामाला आडकाठी आणली की तुम्ही हे बांधकाम करू नये. त्यासाठी त्या दोघांची भांडणं झाली. पोलीस ऑफिसर रिटायर्ड निवृत्त पोलीस अधिकारी होते. शेजारच्या बंगल्यातली लोक जी त्यांना बांधकाम करण्यापासून रिस्ट्रिक्ट करत होती त्या लोकांची आणि यांची झटापट झाली. पोलीस ऑफिसर चिडल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरात जाऊन त्यांची पिस्तूल आणली आणि त्या पिस्तूल त्यांनी आणल्यानंतर शेजारच्या व्यक्तीची आणि यांची झटापट सुरू झाली. त्या झटापटीमध्ये ह्या पिस्तूल मधनं गोळी निघाली आणि ती व्यक्ती मृत पावली. आता ह्या केसमध्ये सुद्धा सेल्फ डिफेन्सचा म्हणजे त्यांचा जो काय प्रायव्हेट डिफेन्सचा जो काय प्ली घेण्यात आलेली होती ती प्ली इथे पुण्याच्या कोर्टाने नाकारलेली होती. मग ते प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि उच्च न्यायालयाने त्या व्यक्तीचं जो सेल्फ डिफेन्स जी काय प्ली होती ती मान्य करत that at that particular point of time that police officer had no intention of whatsoever nature to commit his murder. Whatever had happened was out of grave and sudden provocation. तो त्याच्या लॉफुली त्याच्या जागेवरती त्याची भिंत बांधत असताना शेजारच्या लोकांनी त्याला अडवलं, त्याच्याशी झटापट केली, त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीमध्ये त्यांनी ही त्याला इजा झालेली आहे. आता या प्रकरणामध्ये मल्टिपल डिफेन्स वरनं मी हे सांगत होतो तर मल्टिपल डिफेन्स मध्ये या प्रकरणामध्ये त्यांनी ऍक्सिडेंटचा सुद्धा डिफेन्स घेतलेला होता. तो ऍक्सिडेंटचा डिफेन्स असा होता की हे शेजारी लोक मला मारत आहेत, त्यांना फक्त धमकावण्यासाठी, त्यांना फक्त भीती घालण्यासाठी मी बंदूक घेऊन आलो होतो. परंतु ती दोन शेजारची लोक, वडील आणि मुलगा होता, ती दोन लोक माझ्या हातून ती पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्या प्रयत्नामध्ये चुकून माझ्या बंदुकीमधनं गोळी फायर झालेली होती. सेल्फ डिफेन्स तर होताच. सेल्फ डिफेन्स बरोबर हा ऍक्सिडेंटचा जो काही डिफेन्स आहे हा ऍक्सिडेंटचा डिफेन्स घेण्यात आलेला होता आणि त्या डिफेन्समुळे तो डिफेन्स घेतल्यामुळे उच्च न्यायालयाने ते दोन्ही डिफेन्स त्यांचे मान्य केले. दोन्ही डिफेन्स एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत होते. दोन्ही डिफेन्स हे एकमेकांबरोबर जात होते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे एकमेकांना शह किंवा काटशह देणारे हे डिफेन्स नाहीत असं निरीक्षण नोंदवत त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा बेनिफिट देण्यात आलेला होता. आता सगळ्यात महत्वाचं हे जे आपण डिफेन्स घेतो म्हणजे काय करतो नेमकं, तर आपल्या विरुद्धचा जो आरोप आहे हा आपल्या विरुद्धचा आरोप हा सगळ्यात महत्वाचं काय की आपल्या भारतामध्ये आरोप करणाऱ्या व्यक्तीने तो आरोप बियॉन्ड रिझनेबल डाऊट संशयापलीकडे साबित करण्याची जबाबदारी ही सरकारी पक्षाची आहे, प्रॉसिक्युशनची आहे. आता ही जी काय आहे ह्याचं कारण काय आहे, बियॉन्ड रिझनेबल डाऊट गुन्हा साबित करण्याची, सिद्ध करण्याची जबाबदारी प्रॉसिक्युशनवर का दिलेली आहे, तर आपल्या देशामध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल आहे एव्हरीवन प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स, हे कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल आहे. अनलेस प्रूव्ड गिल्टी एव्हरीवन शुड बी ट्रीटेड ऑर प्रिझ्युम टू बी इनोसंट, हे जे आहे तर या कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपलमुळे सरकारी पक्षाची जी जबाबदारी आहे ही केस आमच्या विरुद्ध त्यांचा अभियोग हा बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह करण्याचा. आता त्यांनी जे काय त्यांच्यावरती जी काय जबाबदारी आहे, हे जे बर्डन आहे टू प्रूव्ह देअर केस बियॉन्ड रिझनेबल डाऊट, त्या अगेन्स्ट आरोपीला जो काय डिफेन्स घ्यायचा आहे, हा जो आरोपीचा जो डिफेन्स आहे हा डिफेन्स प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीज, ह्या दोन टर्म्स आहेत. ह्या दोन टर्म्सला फार क्रिमिनल लॉ मध्ये महत्व आहे. प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीज ही जी काही टर्म आहे ही साधारणतः मुख्यत्वे करून सिव्हिल कायद्यामध्ये सिव्हिल दावे ज्या वेळेस चालतात त्यावेळेस सिव्हिल दाव्यांमध्ये हा प्रीपॉन्डरन्स जे काही प्रूफचं जे काही क्वालिटी आहे, क्वालिटी ऑफ प्रूफ रिक्वायर्ड टू प्रूव्ह एनी सिव्हिल केस इज ऑन द बेसिस ऑफ प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीज. बट when you are dealing with liberty, when you are dealing with person's liberty and his constitutional safeguards and his fundamental rights, at that point of time you should prove his guilt beyond reasonable doubt. असंच कुणाला, म्हणून आर्टिकल 21 जर बघितलं आपण तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ,
अंमलात आणल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा राईट टू लाईफ हिरावून घेऊ शकत नाही. तर मग आता हा जो बियॉन्ड रिझनेबल डाऊट आणि प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज हे जे दोन मुद्दे आहेत, तर आरोपीनी जो काही डिफेन्स घेतलेला आहे, हा डिफेन्स सिव्हिल केसमध्ये जसा प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज वरती त्यांची केस सिद्ध करायची आहे, तसा आरोपीचा डिफेन्स हा प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज वरती साबित करायचा आहे, कोर्टाने ऍक्सेप्ट करायचा आहे. म्हणजे काय, तर जसं सरकार पक्षावरती जी काय बर्डन आहे, त्यांची केस संशयापलीकडे म्हणजे बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह करायची आहे, तसं बर्डन आरोपीवरती नाहीये. ती जी क्वालिटी ऑफ प्रूफ रिक्वायर्ड टू प्रूव्ह एनी डिफेन्स इज मच लाइटर दॅन दी ड्युटी कास्ट अपॉन दी प्रॉसिक्युशन टू प्रूव्ह इट्स केस बियॉन्ड रिझनेबल डाऊट. आता ह्या प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज वरती सामान्य म्हणजे काय, थोडक्यात सोप्या साध्या शब्दात सांगायचं म्हणजे, सामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला तुम्ही घेतलेला डिफेन्स, तुम्ही घेतलेला बचाव हा पटण्यासारखा आहे का? हा जर पटण्यासारखा असेल तर प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज वरती तुमचा डिफेन्स मान्य केलेला आहे. परंतु याचबरोबर ह्या प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीजचा जो हा काय पार्ट आहे, हा लिगल डिफेन्स साठी फक्त अवेलेबल आहे. जे फॅक्च्युअल डिफेन्स आहेत, म्हणजे अलिबी वगैरे सारखे जे काही डिफेन्स आपण घेतो, तर त्या ठिकाणी बर्डन ऑफ प्रूफ हे शिफ्ट होतं. त्या ठिकाणी आरोपीनी बियॉन्ड रिझनेबल डाऊट त्याचा डिफेन्स हा सिद्ध करणं आहे. पुण्यामध्ये आम्ही एक केस चालवली होती. त्या केसमध्ये असं होतं, एका व्यक्तीचं मर्डर केसमध्ये त्याचं नाव घेण्यात आलेलं होतं आणि त्याला स्पेसिफिक ओव्हरटॅक त्याच्या विरुद्ध दिलेला होता की अमुक अमुक एक्स व्यक्तीने येऊन अशा अशा चाकूनी, तो इतर 5 लोकांबरोबर आला, त्याच्या हातामध्ये चाकू होता आणि त्या चाकूनी त्यांनी विक्टीम वरती हल्ला केला आणि तो तिथे मृत पावला, असा आरोप त्याच्यावरती केलेला असताना अलिबीचा डिफेन्स घेण्यात आलेला होता. तर अलिबीचा डिफेन्स हा घेताना तो व्यक्ती, असा डिफेन्स होता, अशी फॅक्च्युअल पोझिशन अशी होती की तो व्यक्ती ज्या ठिकाणी घटनास्थळ होतं त्या घटनास्थळापासून त्या घटनेच्या वेळी तो व्यक्ती 400 किलोमीटर दूर एका केसमध्ये अटकेमध्ये होता. आता हा डिफेन्स घेण्यात आलेला होता. तो त्याच्यासाठी मग तो व्यक्ती 400 किलोमीटर दूर कसा गेला, जाताना त्याचे सगळे त्याच्या गाडीचे टोल रिसिट्स, त्याच्या गाडीचं ज्या ज्या टोल नाक्यांवरून त्याची गाडी पास झालेली होती त्या टोल नाक्यांकडनं त्याचे फुटेजेस मागवण्यात आले. त्या फुटेजमध्ये दुर्दैव असं होतं की तो व्यक्ती त्याच्यात दिसत नव्हता. त्यावेळेस कॅमेरा एवढे चांगल्या प्रतीचे नसायचे, तर गाडी जाताना दिसते पण आतमध्ये कोण बसले हे दिसत नाही. टोल रिसिट, मग प्रॉसिक्युशन तर्फे असं आर्ग्यू करण्यात आलं, ह्यांनी गाडी पाठवली असेल, गाडीत दुसरा कोणी व्यक्ती गेला असेल, आम्हाला माहित नाही. मग त्याचे सीडीआर काढण्याचा अर्ज देण्यात आला. त्याचे सीडीआर आणि त्याचं टॉवर लोकेशन त्याच्या मोबाईल फोनचं काढलं. त्याच्यावरती प्रॉसिक्युशनचं असं ऑब्जेक्शन होतं, गाडी जशी गेली तसं ह्यांनी मोबाईल सुद्धा दुसऱ्याच्या सोबत दुसरीकडे पाठवला असेल. मग आम्ही आणला मुद्दा की तो अटकेत होता. मग अटकेत असताना त्याला तो जे 400 किलोमीटर दूर अंतरावरती होता, तर त्या अटकेत असताना त्याचा तो व्यक्ती, पर्टिक्युलर व्यक्ती अटक आहे ह्याचा कुठेही फोटो नाही त्याच्या चार्जशीट त्या प्रोसिडिंग मध्ये. मग कदाचित कोणताही दुसरा व्यक्ती ह्याचं नाव घेऊन अटक झाल्याचा बनाव करू शकतो. अशा प्रकारे अनेक वेळा त्यांनी त्या अलिबीच्या डिफेन्सला अनेक प्रॉसिक्युशन तर्फे विरोध करण्यात आलेला होता. परंतु त्याचा डिफेन्स हा बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह झाल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. ह्याचं कारण असं आहे की मुख्य घटना जी काय घडलेली होती ही अचानक घडलेली घटना होती. इट वॉज नॉट प्री डिसाइडेड ऑर प्रीमेडिटेड. अचानक घटना घडलेली होती. त्या घटनेमध्ये फिर्यादी पार्टीला मला खोटं अडकवण्याचं पूर्ण कारण होतं, ते आम्ही सिद्ध केलेलं होतं आणि त्या कारणामुळे त्यांनी मला खोटं अडकवलेलं आहे. आणि मग इतके सारे को इन्सिडन्स असू शकत नाही. आरोपीची गाडी तिकडे जाताना दिसतीये, आरोपी त्याचे टॉवर लोकेशन त्याचं तिकडे दिसतंय, तो ज्या केसमध्ये अटक झाला, तर ज्या व्यक्तीबरोबर त्याचं भांडण झालं होतं आणि त्यांनी ह्याच्या विरुद्ध केस दाखल केलेली 323-24 ची,
तर त्या व्यक्तीला आम्ही तपासलेलं होतं की हो, हाच व्यक्ती आमच्याकडे आलेला होता, ह्याच व्यक्तीने आमच्याशी मारामारी केलेली होती आणि ह्याच व्यक्तीला या विरुद्ध मी केस केलेली आणि यालाच पोलिसांनी अटक केलेलं. ज्या पोलिसांनी अटक केलेलं होतं त्या पोलिसांनी सुद्धा येऊन सांगितलं हो, ह्याच व्यक्तीला मी अटक केलेली होती आणि हाच माझ्या ताब्यामध्ये होता त्याचा जामीन मंजूर होईपर्यंत. त्याला जामीन देणारा जो व्यक्ती होता तो व्यक्ती तपासण्यात आला आणि अशा प्रकारे अलिबीचा डिफेन्स. आता हे सांगायचं काय की फॅक्च्युअल डिफेन्स जेव्हा आपण घेतो त्यावेळेस फॅक्च्युअल डिफेन्स हे सिद्ध करण्याची जबाबदारी, बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करण्याची जबाबदारी ही आरोपीवरती येते. म्हणजे जे बर्डन ऑफ प्रूफ जे आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, तर ते बर्डन हे कायम शिफ्ट होत असतं. आता हे जे बर्डन शिफ्ट झालं की बियॉन्ड रिझनेबल डाऊट, ह्याच्यासाठी आणखी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की आता समजा एका व्यक्तीचं, ह्याच केसचं उदाहरण आपण घेतलं, एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या केसमध्ये खोट्या लबाड हेतूने खोट्या पद्धतीने जर गुंतवण्यात आलेलं आहे आणि त्या व्यक्तीकडे अलिबीचा डिफेन्स अवेलेबल आहे आणि त्या व्यक्तीने तो अलिबीचा डिफेन्स रेज केला, परंतु त्या व्यक्तीचा अलिबीचा डिफेन्स हा बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध होऊ शकला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कायदा असं सांगतो की सर्वात प्रथमतः आरोपीचा डिफेन्स हा कधी बघता येईल, ज्या वेळेस प्रॉसिक्युशननी त्यांची केस त्या आरोपी विरुद्ध बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध केली असेल, त्याच वेळी आरोपीच्या डिफेन्स कडे कोर्टाने बघणं गरजेचं आहे. आणि त्या दोन्हीही म्हणजे सिद्ध केलेला पुरावा, केस सिद्ध केलेला त्यासाठी देण्यात आलेला पुरावा आणि आरोपीने घेतलेला डिफेन्स, ह्या दोन्ही गोष्टी रिकन्साईल होतात का हे पाहणं गरजेचं आहे. जर प्रॉसिक्युशनची केसच डाऊटफुल असेल, बेसिक केसमध्येच लॅक्युना असतील, त्या इनहेरंट लॅक्युना असल्यामुळे ती केसच डाऊटफुल वाटत असेल, तर कोर्ट नीड नॉट सी डिफेन्स ऑफ अक्युज्ड. कोर्ट त्याच पॉइंटवरती त्या आरोपीला मुक्त करू शकतं. त्यामुळे भारतामध्ये डिफेन्स साईडनी काम करणं हे प्रॉसिक्युशन पेक्षा कैक पटीने सोपं आहे. कारण आपल्याला फक्त डाऊट क्रिएट करायचा असतो. मेहरबान कोर्टाच्या नजरेमध्ये सरकार पक्षाच्या केसमध्ये डाऊट क्रिएट करणं हे एवढंच आपलं काम आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त जी काय आपलं डिफेन्स प्रूव्ह करण्याची जी जबाबदारी आहे ते खूप खूप लाइटर आहे. दॅट इज ओनली बेस्ड ऑन प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज. त्याच्यामुळे कुठलीही केस सिद्ध करताना महत्वाचे मुद्दे म्हणजे ती केस सिद्ध करण्यासाठी रिलेव्हंट एव्हिडन्स पाहिजे, तो एव्हिडन्स ऍडमिसिबल स्वरूपाचा पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तो एव्हिडन्स हा ऍक्सेप्टेबल पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या त्या जजच्या कॉन्शन्सला तो पटण्यासारखा एव्हिडन्स पाहिजे. अशा पद्धतीमध्ये त्यामुळे ही डिफेन्स चा जो काय रोल आहे हा अशा पद्धतीने आपल्याला करायचा. आता कुठलीही केस आपल्याकडे आली त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाहणं महत्वाचं आहे की आपली जी केस आहे ही सरकार पक्ष सिद्ध करू शकते का, आपल्या विरुद्धचा आरोप हा चार्ज प्रूव्ह होण्यासारखी शक्यता आहे का, त्यांच्याकडे सफिशियंट ऍडिक्वेट एव्हिडन्स आहे का. जर हा ऍडिक्वेट एव्हिडन्स असेल तर त्या प्रत्येक एव्हिडन्स प्रत्येक सर्कमस्टान्सला आपल्याकडे उत्तर आहे का, आपण आपला बचाव त्या प्रत्येक सर्कमस्टान्सचा करू शकतो का, ह्या सगळ्या पद्धतीने आपल्याला आपली केस तयार करायला लागते. मग डिफेन्स तयार करताना पहिल्यांदा जनरल एक्सेप्शन्स मध्ये 76 ते 106 ह्या टॉपिक मध्ये आपली केस कुठल्याही ह्याच्यामध्ये बसतीये का हे आपल्याला पाहायला लागतं, किंवा कुठल्याही प्रकारचे स्टॅट्युटरी बार आपल्याला आपल्या मदतीला येणारे आहेत का हे आपल्याला पाहावं लागतं. आणि मग आपल्याला आपला डिफेन्स एकदा बचाव तयार करायला लागतो. मग आपला बचाव कोर्टापुढे कसा आणायचा, कसा सिद्ध करायचा, ह्या गोष्टी आपल्याला मग त्यानंतर पाहाव्या लागतात आणि तशा पद्धतीने आपल्याला आपली केस ही डिफेन्स लॉयर म्हणून आपल्याला ही केस आपल्याला पुढे न्यावी लागते. आता
आता हा आपण ज्यावेळेस कोणतीही केस जेव्हा बचाव पक्षातर्फे आपल्याला चालवायची असते, त्या बचाव पक्षातर्फे केस चालवताना आपल्याला एक महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण काय करत आहोत, आपल्याला काय हवं आहे, आपल्याला कशा पद्धतीने ही केस पुढे न्यायची आहे, की जेणेकरून आपल्या पक्षकाराच्या हिताचं जजमेंट आपल्याला कोर्टाकडनं मिळवता येणार आहे, ह्याचा पहिल्यांदा आपल्याला पूर्णतः विचार करावा लागतो. हा विचार केल्याशिवाय कुठलीही केस चालवणं हे योग्य नाही. बऱ्याच वेळा आपल्याला मोह होतो की कोर्टामध्ये गर्दी आहे, बरीच लोक माझी केस बघायला आलेले आहेत, मग मी अननेसेसरी कुठलीही प्रकारची गरज नसताना मी क्रॉस घेत जातो, अनेक वेळा आवश्यक नसलेले प्रश्न विचारत जातो आणि कदाचित अशा करण्यामुळे अननेसेसरी गोष्टी केल्यामुळे आपला जो डिफेन्स आहे हा कमजोर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला डिफेन्स हा सिद्ध करताना आपल्याला पूर्ण पॉइंटेड आपली तयारी हवी आहे. पूर्ण आपल्याकडे अगोदरच आपल्याकडे कोणते केस लॉज आहेत, आपल्या बाजूचे केस लॉज कोणते आहेत, आपल्या विरोधात असलेल्या केस लॉज कोणत्या आहेत, प्रॉसिक्युशन मी कुठल्या एक्स प्रकारचा डिफेन्स घेतला तर तो डिफेन्स प्रॉसिक्युशन कोणत्या पद्धतीने टॅकल करू शकतं, प्रॉसिक्युशनच्या बाजूनी कोणत्या प्रकारचे केस लॉज अवेलेबल आहेत, प्रॉसिक्युशन त्या केस लॉ आणल्या तर आपल्याला त्याच्यावरती आपल्याकडे त्याच्यावरचं उत्तर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदरच ठरवायला लागतात आणि मग आपण तो डिफेन्स घेऊन आपली केस चालवायला सुरुवात करायला पाहिजे. तर ह्या अशा सगळ्या ह्या गोष्टींमुळे रुची मॅम टाइम आहे का आता? Yes, sir, definitely, sir. If you'd like to go ahead again, we still have few more minutes and we also have few questions, sir. या येऊ द्या So ना, shall- सांगा ना प्रश्न. Yes, may I commence? All right, sir. Yes. Just give me a minute. Yes, all right. So there's this question, sir. Please give one example of mistake of fact and mistake of law, sir. राईट. मिस्टेक ऑफ फॅक्ट आणि मिस्टेक ऑफ लॉ ह्याच्यासाठी सगळ्यात म्हणजे मीच एक केस चालवली होती, ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो केस काय. एक मुलगी होती, ती मुलगी सुट्टीला तिच्या मामाच्या गावी गेली. मामाच्या गावी गेल्यानंतर त्या मामाच्या शेजारी एक राहणारा व्यक्ती होता, एक मुलगा होता. त्या मुलाचं आणि त्या मुलीचं त्यांची ओळख झाली, त्यांचं प्रेम झालं, त्या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. मग त्या अशा पद्धतीने त्यांचं हे झालं. मग नंतर ही गोष्ट त्याच्या घरातल्या लोकांना समजली, त्या मुलीच्या घरातल्या लोकांना. मग त्या मुलीवरती अनेक प्रेशर आणण्यात आलं आणि मग त्याच्या विरुद्ध एक 376 ची केस दाखल केली. आता ही सुट्टीला होती हे सांगायचं कारण काय तेवढंच सांगतो तुम्हाला. तर हे जे काय अफेअर जे काय होतं त्या मुलाचं आणि मुलीचं, दॅट लास्टेड हार्डली फॉर 3-4 days आणि त्याच्यातच ते समजलं आणि त्याच्यातच त्याच्यावरती केस झाली, तो पकडला गेला. आता आमच्या तर्फे डिफेन्स असा घेण्यात आला की त्या दोघांमध्ये त्या मुलांनी त्या मुलीला स्पेसिफिकली एक मेसेज केला होता की मला तुझी जन्मतारीख सांगतेस का. त्याच्यावर तिने उत्तर दिलं, तुला योग्य वेळ आल्यावर समजेल, असं उत्तर त्या व्हॉट्सअप मेसेज मध्ये अवेलेबल होतं. आणि मग आम्ही त्याच्यावरती हा मिस्टेक ऑफ फॅक्टचा डिफेन्स घेतलेला. मुलगी अर्थात मायनर होती, 17.5 वर्षाचं वय होतं तिचं, त्याच्यामुळे तिने दिलेली कन्सेंट जी आहे दॅट वॉज इमटेरियल इन दी आईज ऑफ लॉ. तर आम्ही हा डिफेन्स घेतला की इट वॉज मिस्टेक. माझा त्या मुलीकडची तिची जर सगळी फिजिकल स्टँडर्ड जर तिचे बघितले तर आय हॅड नो रिझन टू बिलीव्ह दॅट शी वॉज मायनर. In fact, it was me who had asked her specifically about her date of birth. However, she declined to state. आणि मग आमचा डिफेन्स होता की आमचे जे काही ओरली चर्चा झालेल्या त्या चर्चेमध्ये लग्नापर्यंतचे जे विचार आमचे एकमेकांशी बोलण्यात आलेले होते, एकमेकांशी चर्चा करण्यात आलेली होती, दॅट गोज टू शो दॅट शी वॉज न्यूबाईल व्हर्जिन, शी वॉज ऑफ मॅरेजेबल एज. आणि त्याच्यामुळे मला स्पेसिफिकली तिचं जन्मतारीख माझी ती मिस्टेक ऑफ फॅक्ट होती, अँड विच इज गुड डिफेन्स इन क्रिमिनल लॉ. आणि मग म्हणून हा डिफेन्स कोर्टाने ग्राह्य धरत त्या व्यक्तीला त्याच्यातनं निर्दोष सोडलेलं होतं. आता हे झाले मिस्टेक ऑफ फॅक्ट. आणि मिस्टेक ऑफ लॉ मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तो फ्रेंच नागरिक जो होता त्याची जी केस होती, आय डिड नॉट नो. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही
की 2012 पूर्वी एज ऑफ कन्सेंट 16 होतं. त्याच्यामध्ये अनेक केस लॉज होते. त्या केस लॉज नुसार त्याचं एज ऑफ कन्सेंट हे कमी होतं. मग ते नंतर वाढवलं. मग अचानक तुम्ही म्हणू शकत नाही की मला आता हा नवीन आलेला पॉस्को कायदा माहितीच नव्हता आणि हे एज ऑफ कन्सेंट बदललेलं आहे याच्याबद्दल मला नॉलेज नाही. हा डिफेन्स तुम्हाला अवेलेबल नाही, कारण मिस्टेक ऑफ लॉ इज नो डिफेन्स इन इंडिया. त्याच्यामुळे सेक्शन 76 आणि 79 जर बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला हे स्पष्ट होतं. Yes, sir. Okay, sir. Thank you, sir. Sir, can we go to the next question? Sir, the next question is, what are the precautions an advocate should take while filing case on behalf or against any partially mentally challenged person? So, should I repeat? Yes, no, I got it. Yes, sir. सी, आता हा जो काय आपला प्रश्न आहे की मेंटली चॅलेंज पर्सनच्या विरुद्ध केस दाखल करताना आता राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स जो आहे दॅट कॅन बी एक्सरसाइज्ड अगेन्स्ट मेंटली चॅलेंज्ड पर्सन. आता आपण जेव्हा त्याच्या विरुद्ध केस दाखल करत असतो की आता कशा प्रकारची केस आहे त्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्या व्यक्ती, आता एक छोटी शॉर्ट केस तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती संध्याकाळी घरात जेवत बसलेला होता. त्याच्या घरासमोर एक ऍडमिटेडली वेडा मनुष्य त्याच्या घरासमोर राहत होता. ऍडमिटेडली अनेक वेळा त्याला मेंटल असायलम मध्ये सोडलेलं होतं, अनेक वेळा त्याच्यावरती ट्रीटमेंट चाललेली होती, ऍडमिटेड पोझिशन होती. आणि एक व्यक्ती जेवत होता. त्या वेड्या व्यक्तीने फॉर नो रिझन ही एंटर्ड द हाऊस. फॉर नो रिझन ही असॉल्टेड दॅट पर्टिक्युलर पर्सन व्हाईल ही वॉज हॅव्हिंग हिज फूड, हिज डिनर विथ द हेल्प ऑफ नाईफ. आणि त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध 307 चा ऑफेन्स रजिस्टर करण्यात आला. आता ही जी काय प्रिकॉशन आहे तर त्यासाठी असं न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं होतं त्या केसमध्ये की इन्सेन व्यक्तींशी डील करताना प्रत्येकाने सेन्सिटिव्हिटी पाळली पाहिजे. ज्या व्यक्तीला मेंटल इलनेस आहे, एलिमेंट्स आहेत, ह्या व्यक्ती विरुद्ध केस दाखल करत असताना किंवा त्याच्या विरुद्ध अभियोग चालवत असताना प्रत्येकाने सेन्सिटिव्हिटी ठेवली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचं, कर्तव्याचं भान ठेवलं पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीकडे बघताना, त्या व्यक्तीशी डील करत असताना ह्युमॅनिटेरियन अप्रोच ठेवला पाहिजे. असं निरीक्षण अनेक ठिकाणी नोंदवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध केस दाखल करताना आपल्याला ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आपण की विनाकारण, आता एका विनाकारण तुम्हाला माहितीये की तो पर्टिक्युलर व्यक्ती हा इन्सेन आहे, तरी सुद्धा तुम्ही हार्श त्याच्या विरुद्ध केस दाखल करत आहात. ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. Yes, sir. Thank you, sir. Sir, there is a request, sir, for sharing the case citation for mistake of law, the French citizen case, sir. Yes, just a second. Yes. I'll share. M.H. George versus State of Maharashtra. Yes. AIR 1965 SC 722. SC 722. Yes, sir. I'll definitely share it across the group, sir. One more Yes. time once this session terminates. Thank you so much, sir. Sir, we have got few participants who have raised their hands. Probably they are not Yes. able to type in the question. I'll just unmute them one by one and you may directly interact Yes. with them, sir. Yes. Sandeep Gaikwad, sir, I have unmuted your microphone. Please ask the question, sir. Sandeep Gaikwad, sir. You have raised your hand, sir. Yes, sir. Hello. Yes, you're audible, sir. सर गुड मॉर्निंग. सर माझ्या केसमध्ये असं झालं, माझ्या केसमध्ये सर असं झालेलं आहे की पोलिसांनी 4 आरोपी विरुद्ध FIR दाखल केलेली आहे. जी. त्याच्यामध्ये एका आरोपीचं ज्या वेळेला म्हणजे FIR फॉल्सच आहे, कारण ते आपण मगाशी सांगितले त्याप्रमाणे ते चौघही त्या ठिकाणी नव्हते. कोण 250 कोण 300 अशा किलोमीटरवर लांब होते. तरी पोलिसांनी FIR दाखल केली 354 ची. आणि त्याच्यामध्ये एका आरोपी नंबर 3 जो होता तो ऍट द सेम टाइम म्हणजे इन्सिडेंटचे जे टायमिंग होते त्या टाइमला तो त्याच्या ड्युटीवरती होता. हो. त्याच्या बाबतचा पोलिसांनी 169 चा रिपोर्ट दिलेला आहे. हो. आता अदर आरोपी होते ते सुद्धा ते 250-300 किलोमीटर लांब होते. तर अशा केसमध्ये मी प्ली ऑफ एलिबीचं जर मी डिफेन्स घेतला आणि तो जर कोर्टानं माझा डिफेन्स जर
शक्यतो काय होतं सर, कोर्ट बऱ्यापैकी कोर्ट हे करत नाहीत, म्हणजे डिसिजन घेत नाहीत अशा वेळेला जेएमसी समोर. अशा वेळेला जर माझा डिफेन्स जो प्रिया व्हॅल्यूचा जर कोर्टाने फेटाळला हो. तर मला परत त्याचा परिणाम माझ्या केसवरती होऊ शकतो का, डिफेन्सवरती बाकीच्या? ऍक्च्युली व्हायला नाही पाहिजे. कारण काय आहे की आता दोन गोष्टी आहेत बघा, की ज्यावेळेस सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सची केस असते ना, तेव्हा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे अशा अनेक जजमेंट्स आहेत की अशा रेझिंग फॉल्स डिफेन्स, कळलं का, विल बी अन ऍडिशनल सर्कमस्टन्स, असं कोर्ट धरतं की फॉल्स डिफेन्स रेज करणं हा ऍडिशनल सर्कमस्टन्स आहे. आता ह्याच्यातलं एक डिस्टिंक्शन आहे, थिन लाईन आहे, ती लाईन लक्षात घ्या. रेझिंग फॉल्स डिफेन्स ही एक गोष्ट आहे आणि अनेबल टू प्रूव्ह युअर डिफेन्स ॲडिक्वेटली बाय लिडिंग ॲडिक्वेट एव्हिडन्स ही एक दुसरी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एखादा डिफेन्स रेज केला परंतु तुमच्याकडे योग्य ते पुरावे मिळाले नाहीत म्हणून तो कोर्टाने ऍक्सेप्ट करायला नकार दिला, ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत, लक्षात घ्या. हा, मग आता आपण तुमची जी लोक 250-300 किलोमीटरवर आहेत, आता तुम्हाला जर ॲडिक्वेट एव्हिडन्स आणता आला नाही, ही गोष्ट ही बाब साबित करण्यासाठी, ही बाब सिद्ध करण्यासाठी की ही 250-300 किलोमीटरवरती लांब होती, पण वस्तुस्थिती अशी आहे की ती होती तिकडे. तर आता ह्याला असं आहे की कोर्टाला आपल्याला हे पटवून द्यावं लागेल की माझ्याकडे ॲडिक्वेट एव्हिडन्स नसल्यामुळे हा डिफेन्स कोर्टाने फेटाळला, तर कुठलेही ऍडव्हर्स इन्फरन्स काढता येणार नाही कोर्टाला. पण कोर्टाला जर असं सिद्ध झालं, कोर्टापुढे असं निदर्शनास आलं की आरोपीने हा पूर्णतः खोटा डिफेन्स रेज केलेला आहे, मग अशा सर्कमस्टान्स मध्ये दॅट कॅन बी युज्ड अगेन्स्ट यू, असं आहे. आता सर मी 250-300 किलोमीटर माझ्या दुकानामध्ये होतो, ते सीसीटीव्ही फुटेज आहे, ते फुटेज मी 65B चं सर्टिफिकेट सुद्धा घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी सर एक अक्युज्ड पोलिसांनीच 169चा रिपोर्ट दिलाय त्याचा, की तो त्यावेळेला तिथं होता. बरोबर. म्हणजे ती 304 मध्ये ती महिला अशी म्हणते की ते 4 जण होते, चौघांनी असं केलं. ऑलरेडी एका आरोपी विरुद्ध चार्जशीट दाखल झालेलं नाही, फक्त 3 आरोपी विरुद्ध दाखल झालेलं. मग अशा वेळेला माझा तो 65B चं सर्टिफिकेट आणि माझं जो म्हणजे दुकानाचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते किती कोर्टापुढे म्हणजे हे होऊ शकतो? नाही 100% कोर्ट ऍक्सेप्टच करताना. आता ते बघा, ह्याच्यामध्ये असा सिंपल लॉ आहे, लॉ असा आहे की आरोपीचा डिफेन्स किंवा आरोपीतर्फे आणलेले विटनेसेस ह्याच्याकडे कोर्टाने संशयाने पाहण्याचं कारण नाही. कोर्टाला तुम्हाला जर प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज वरती तुमचं डिफेन्स सिद्ध करता येत असेल, अलिबीचा डिफेन्स हा अशी गोष्ट आहे, हा तुम्हाला बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह करायला लागेल, पण बाकीचे जे काही डिफेन्स आहेत ते प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज वरती प्रूव्ह करायचे. तर हा अलिबीचा डिफेन्स तुमचा जर एवढा सिद्ध होण्यासारखा आहे, 65B चं सर्टिफिकेट आहे, सगळा कंप्लायन्स, लिगल टेक्निकल इश्यूजचा कंप्लायन्स झालेला आहे, तर तुम्हाला कोर्टाला काहीच कारण नाहीये. केवळ तुम्ही आणलाय तो सीसीटीव्ही म्हणून त्या सीसीटीव्ही कडे संशयाने बघण्याचं कारण नाहीये कोर्टाला. हो, येस. तेच म्हणतो ते. आणि त्यामुळे सर, आणि सर असा जो डिस्चार्जचा दुसरा एक विषय होता, त्याचा आपण डिस्चार्जचा डिफेन्स म्हणजे आपण डिस्चार्ज कधी घेऊ शकतो? फ्रेमिंग ऑफ चार्ज का चार्ज नंतर सुद्धा करू शकतो? नाही, जनरली फ्रेमिंग ऑफ चार्जच्या अगोदरच करायला पाहिजे. अगोदर करायला पाहिजे. हो. पण काही 1-2 एक्सेप्शनल केस लॉज आहेत की ते चार्ज फ्रेम केल्यानंतर सुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्यांनी अलाव केलं होतं ते. पण शक्यतो स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला असं आहे की तुम्ही चार्ज फ्रेमच्या अगोदरच डिस्चार्जचा अर्ज करायला पाहिजे. आता हे तुमच्या केसमध्ये डिस्चार्ज या स्टेजला होऊ शकत नाही, म्हणजे या ग्राउंडवर की मी तिथं नाहीये म्हणून डिस्चार्ज करा, ह्याच्यासाठी ना बरेच उलट सुलट केस लॉ आलेले आहेत. तर मेहरा म्हणून एक जजमेंट होतं, त्याच्यामध्ये असं धरलेलं होतं की इफ अक्युज्ड इज प्रोड्युसिंग स्टर्लिंग क्वालिटी मटेरियल, तुम्हाला आता डिस्चार्जचा अर्ज जो आहे ना हा चार्जशीट वरतीच करावा लागतो. चार्जशीट मध्ये इनसफिशियंट मटेरियल आहे माझ्या विरुद्ध केस सिद्ध करण्यासाठी, त्याच ग्राउंडवर करावा लागतो. कोर्टाला तुम्ही आणलेला मटेरियल आता डिस्चार्जच्या स्टेजला कन्सिडर करता येत नाही. येस सर. Yes, thank you so much, sir. थँक्यू. Yes, sir.